नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यातील एकूण 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। या संदर्भात एक जीआर काढून सरकारच्या माध्यमातून एकूण 307 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, या जीआर मध्ये राज्यातील कोणकोणत्या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित केले जाणार आहे, या संदर्भात देखील संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। आणि ही जिल्ह्यांची लिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा जीआर सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला सुद्धा तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का ही माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, नक्की कोणकोणत्या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्फत दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच काल हा जीआर काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी या जीआर मध्ये नक्की या नुकसान भरपाईसाठी एकूण किती निधी वितरित करण्यात आलेला आहे या ठिकाणी शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 307 कोटी 25,29,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आता मित्रांनो, हा जो संपूर्ण निधी आहे हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला 3 हेक्टर पर्यंत हे अनुदान वितरित केले जाणार आहे। 3 हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे याच्या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहा, तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अहमदनगर जिल्हा आहे। अहमदनगर जिल्ह्यात मे 2024 या महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीकरिता 829 शेतकरी पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल व मे 2024 या कालावधीत झालेल्या नुकसानीकरिता 65 शेतकरी पात्र आहेत। सांगली जिल्ह्यात जून 2024 च्या नुकसानीकरिता 46 शेतकरी पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 174 शेतकरी पात्र आहेत। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या 5 जिल्ह्यात मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी एकूण 2017 शेतकरी पात्र आहेत। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या 3 जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या नुकसानीकरिता 3,453, 20,590 आणि 20,700 एवढे शेतकरी पात्र आहेत। तसेच नांदेड जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये झालेल्या नुकसानाकरिता 2,900 शेतकरी पात्र आहेत। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 1,502 शेतकरी पात्र आहेत। जालना जिल्ह्यात 3,153 शेतकरी पात्र आहेत। परभणी जिल्ह्यात 981 शेतकरी पात्र आहेत। हिंगोली जिल्ह्यात 2,864 शेतकरी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्यात 1,733 शेतकरी पात्र आहेत। तसेच लातूर जिल्ह्यात 2,393, बीड जिल्ह्यात 8,170, धाराशिव जिल्ह्यात 2,642। तसेच मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानाकरिता 39 शेतकरी, जालना जिल्ह्यात 482 शेतकरी, परभणी जिल्ह्यात 93 शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात 7 शेतकरी, नांदेड जिल्ह्यात 923 शेतकरी, बीड जिल्ह्यात 306 शेतकरी, लातूर जिल्ह्यात 92 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यात 195 शेतकरी। तसेच मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 18,070 शेतकरी पात्र आहेत। वर्धा जिल्ह्यात 17 शेतकरी पात्र आहेत। भंडारा जिल्ह्यात 20,821 शेतकरी पात्र आहेत। गोंदिया जिल्ह्यात 25,054 शेतकरी पात्र आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात 39,688 शेतकरी पात्र आहेत। तसेच मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 31 शेतकरी पात्र आहेत। गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 1,003 शेतकरी पात्र आहेत। ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी 5,557 शेतकरी पात्र आहेत। भंडारा जिल्ह्यात एप्रिल 2024 च्या नुकसानासाठी 6,063 शेतकरी पात्र आहेत। नागपूर जिल्ह्यात मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 22 शेतकरी पात्र आहेत। गोंदिया जिल्ह्यात
22,267 शेतकरी पात्र आहेत। तसेच वर्धा जिल्ह्यात एप्रिल 2024 आणि मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 436 शेतकरी पात्र आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मे 2024 च्या नुकसानासाठी 53 शेतकरी पात्र आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये जून 2024 च्या नुकसानासाठी 141 शेतकरी पात्र आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये मे 2024 च्या नुकसानासाठी 12,994 शेतकरी पात्र आहेत। तसेच परत भंडारा जिल्ह्यात जुलै 2024 च्या नुकसानासाठी 71,570 शेतकरी पात्र आहेत। तसेच मित्रांनो ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यामध्ये मे 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 9,458 शेतकरी पात्र आहेत। ठाणे जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी 14 शेतकरी पात्र आहेत। मित्रांनो एकूण राज्यातील 27 जिल्हे पात्र आहेत। राज्यातील 27 जिल्ह्यातील एकूण 3,09,648 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। या 3,09,648 शेतकऱ्यांना 307,25,29,000 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा JR होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।